हॅलो. धन्यवाद. धन्यवाद भाई, ज्यांचा आवाज मायक्रोफोनवरती आणि आपल्या मायबोली मराठीमध्ये ज्यांचं समालोचन आपण ऐकलं. येस, सन्माननीय आमचे साथी समालोचक भाई पेटकर आणि आमचे डीजे मास्टर सुजल. येस, जय गणेश स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीला जर आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, कारण याच चॅनलवरती अर्थात जय गणेश स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलवरती ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहू शकता. या प्रत्येक मॅचचा आनंद घेऊ शकता. आमचे गुणलेखक पुन्हा एकदा आम्हाला जॉईन झालेले आहेत, अर्थातच आमचे साथी समालोचक आता गुणलेखक या भूमिकेमध्ये. आपण मानाचा चषक पाहताय 2026. एक सुंदर स्पर्धा शिवछत्रपती पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशन आयोजित मानाचा चषक 2026. या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना आपल्या भेटीला श्री सोमेश्वर सोनगाव विपक्ष आई तपेश्वरी मढाळी संघाचे संघनायक यांनी टॉस आपल्या बाजूने लागल्यानंतर सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. चलिए दोस्तों, मैच ऑन होता हुआ पहली ही गेंद पर, और इसी बीच हमारे मित्र, हमारे सखा सम्माननीय संकेत देशमुख, इनकी आमद हो चुकी है. मैं उनका दिल की गहराई से शुक्रिया अदा करना चाहूंगा और उनका स्वागत करना चाहूंगा. वेलकम संकेत. क्रिकेट का बहुत ही नॉलेज और उसी के साथ एक संघ मालक और धावीर चषक के फाउंडर मेंबर, क्रिकेट के दीवाने संकेत देशमुख. जी हाँ, यहाँ पे डॉट गेंद हमें देखने को मिली है. बहुत ही बढ़िया शुरुआत की है सुजल ने. पहली गेंद पर 1 रन, उसके बाद डॉट गेंद. 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद. पावर प्ले का खेल यहाँ पे जारी है और इस पावर प्ले के खेल में इतनी अच्छी गेंदबाजी करना इतना आसान नहीं है. यहाँ पे चकमा दिया है शॉर्ट पॉइंट
पिंगल सही बी और गणेश क्रिकेट क्लब पिंगल सही ए पहले 2 मैचों में हार स्वीकार करनी पड़ी और अब यहाँ पे तीसरा मैच जारी है। श्री सोमेश्वर सोनगांव बनाम आई तपेश्वरी मढ़ाड़ी। जी हाँ, थोड़ी सी हाफ ट्रैकर गेंद थी, बैकफील्ड पर फ्लैट बैटेड स्ट्रोक, मगर लॉन्ग ऑफ के फील्डर देखिए कितनी तेजी के साथ उस गेंद पर लपके। वेरी वेल डन, बहुत ही बढ़िया फील्ड। इतनी अच्छी फील्डिंग करना इस मैदान पर सही मायनों में बहुत मुश्किल, मगर देखिए इन खिलाड़ियों के लिए कितना आसान है। इसका मतलब ये साफ है दोस्तों, इन्होंने बहुत पसीना बहाया है, बहुत ज्यादा प्रैक्टिस की है, हमेशा टच में रहे हैं, ये साफ झलकता हुआ। वेरी वेल डन। जी हाँ, इस मतलब गेंद ऐसा लग रहा था कुछ क्षण कि लॉन्ग ऑन के फील्डर के हाथों में जाकर थमी जाएगी, मगर नहीं, हवा के साथ साथ और घटा के संग संग गेंद सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6। पहली 3 गेंदों में अब तक 7 रन खर्च किए हैं। कुल मिला के 11 रन स्कोर कार्ड पर। 2 विकेटों के नुकसान पर करण और मिलिन बल्लेबाजी कर रहे हैं। स्ट्राइक एंड पर मिलिन और गेंदबाज सिद्धू। जी हाँ, हाफ ट्रैकर गेंद और ये तो परोस के दिया है। शॉर्ट स्क्वायर लेग को मात्र टपाना था, गेंद को खेल दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर गेंद दंदन आती हुई 4 रन के लिए। तो आपका हश्र क्या होगा ये आप समझ सकते हैं। देखिए पहली 4 गेंदों में 2 बड़े स्ट्रोक हमें देखने को मिले हैं बल्लेबाज मिलिन के जरिए से। हालांकि नए बल्लेबाज है, अभी अभी आए हैं, उनकी आंखें जमी नहीं है, गेंदबाजों ने फायदा उठाना चाहिए। स्टंप टू स्टंप अटैक रखकर फुलर लेंथ गेंदबाजी करनी होगी। नहीं नहीं नहीं, फिर से एक बार हाफ ट्रैकर, ये लीजिए, ये भी नहीं रुकेगी शायद। जी हाँ, हवा है, हवा के साथ साथ गई है गेंद दर्शक दीर्घा में। फिर एक ही ओवर में दूसरा छक्का। बावजूद यहाँ पे बल्लेबाजों ने संभाला है, स्पेशली मिलिन ने मात्र 5 गेंदों का सामना किया है, 2 छक्के और 1 चौके के सहायता से 16 रनों का योगदान दिया है अब तक। जी हाँ, जिन्होंने पहला ओवर किया था सुजल, वही तीसरा ओवर लेके आए हैं टीम की तरफ से। सुजल ने पहला ओवर काफी करामाती डाला था, 30 गज का दायरा मौजूद, उसके बावजूद इतनी अच्छी गेंदबाजी कि उन्होंने उस ओवर में मात्र 4 रन खर्च किए।
आखिरकार कैप्टन को उन्हीं के पास जाना पड़ा, क्योंकि अब फिर से एक बार कमबैक तो करना होगा। दूसरे ओवर में सिद्धू काफी खर्चीले और महंगे साबित हुए। अब 30 गज का दायरा भी हट चुका है। विकेटों के पीछे शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, 30 गज के दायरे में उसे एक फील्डर मिड ऑफ की दिशा में और एक शॉर्ट पॉइंट। जी हाँ, इस मरतबा दो टांगों के बीच में यॉर्क करने की कोशिश कर रहे थे, मगर लेग स्टंप को मिस कर दिया और इसी वजह से अंपायर जी ने भी वाइड करार दिया है। वाइड के साथ शुरुआत, एक अतिरिक्त यहाँ पे जुड़ता हुआ 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पिंगल से ये गांव बहुत ही खूबसूरत और बहुत ही शानदार ये गांव। जी हाँ, इस मरतबा जड़ में डालने का प्रयास किया था, ओवर पिच बनाकर सीधे बल्ले से उसे खेला, बॉलर के बगल से गेंद दनाती हुई सीमारिका के बाहर। 4 लगाई है छलांग, 26 रन स्कोर कार्ड पर रन बरस रहे हैं दोनों तरफ से। जी हाँ, इस मरतबा गेंद ने बल्ले का ऊपरी सीधा लिया है और एक आसान सा कैच ड्रॉप। ओहो हो, ये नहीं कर सकते। येस, आणि आमचे मित्र आणि त्याचप्रमाणे या रोहा तालुक्यातील, रोहा शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्ती आणि क्रिकेटचे खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती ज्यांचं खऱ्या अर्थानं प्रेम आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळालं, क्रिकेट प्रेमी सन्माननीय संकेत देशमुख यांचं आपण स्वागत करूया। मी आमच्या मंडळाच्या वतीने आमच्या सदस्यांना विनंती करणार आहे की आपण सन्माननीय संकेत देशमुख यांचं स्वागत करावं। प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचप्रमाणे एक मायेची उबदार शाल देऊन आपण संकेत देशमुख यांचं स्वागत करूया। स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत करूया आपल्या आमंत्रित पाहुण्यांचे। वेलकम वेलकम वेलकम। चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान पर चलते हैं, जहां पे फिर से एक बार अच्छा शॉट, ये लीजिए बुलेट की तरह बल्ले से निकली हुई ये गोली तरह गेंद, वहां पे फील्डर तैनात है, उनके मस्तक पर दस्तक देती हुई लॉन्ग ऑन सीमारिका के बाहर। 6 मिलिंद कहर बरसाते हुए, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, बहुत ही अच्छे फॉर्म में। ये लीजिए, फिर से एक बार खेला है इसमें तो लॉन्ग ऑन की दिशा में, 1 बाउंस 2 बाउंस वहां के फील्डर के हाथों में, मगर फिर भी दोनों भी बल्लेबाजों को 2 रन लेने का सुनहरा मौका। देखते देखते 2 रन यहाँ पे मुकम्मल कर लिए गए। रनों की संख्या हो चुकी है 36, 36 रन स्कोर कार्ड पर। तीसरा ओवर प्रगति पर, अभी भी 2 गेंदें आना बाकी। आहा, इस मरतबा कैच लपकने का मौका हो सकता है, मिड ऑफ की दिशा में फील्डर तैनात। आहा, यहाँ पे थोड़ा सा जजमेंट खराब था, मगर अंतिम क्षणों में अपने आप को संभाला और अपने झोली में कर दिया है इस कैच को, और तूफानी बल्लेबाज डेंजरस मिलिंद को किया है चलता। दो वाइड बॉल और उसके साथ एक विकेट भी आया है, यानी मिला जुला ओवर। इस बीच नए बल्लेबाज आए हैं अमृत, जो कि बायां हाथ के बल्लेबाज है। स्ट्राइक एंड पर अंपायर से गार्ड लेने के बाद खेलने के लिए तैयार होते हुए डीप मिड विकेट में फील्डर तैनात है। डीप स्क्वायर लेग, उसी के साथ लॉन्ग लेग की दिशा में भी फील्डर तैनात।
बिहाइंड नेविगेट एक शॉट फाइन लेग, उसी के साथ एक शॉट थर्ड मैन, शॉट पॉइंट और एक मिड ऑफ, लॉन्ग ऑफ भी यहां पे तैनात किया है। लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ में एक एक फील्डर, यानी तकरीबन ऑर्थोडॉक्स फील्डिंग सजाई है। जी हाँ, इसमें आउटसाइड द ऑफ स्टंप बहुत ही ज्यादा बाहर की तरफ भटकने की वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक रन। वाइड से बचना होगा, नो बॉल से बचना होगा। आपको बल्लेबाज की डूबती हुई रग को पढ़ना होगा। ओहो, इस मरतबा फुटवर्क का इस्तेमाल, चहलकदमी, गेंद की पिच तक गए, मिडल ऑफ द बैट, ताकत के साथ किया है प्रहार। लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर गेंद सीधा स्टैंड में 6। लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, कमाल का ये स्ट्रोक था। देखते देखते 3 ओवर की समाप्ति, मगर ये ओवर काफी खर्चीला साबित हुआ है। पहले ओवर में 4, दूसरे ओवर में 17, मगर इस ओवर में 22 रन कूटे गए। कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 43 रन। 3 ओवर की समाप्ति के बाद ड्रीम्स ट्रॉली मैदान पर। चलिए एक सुमधुर संगीत सुनते हैं। यस डीजे। कि गांव में अगर 7 टीमें, कितने बच्चे हैं बाप। जी हाँ, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, शॉट कवर के दिशा लेगा। जब तक वो फील्डर उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास 2 रन लेने का सुनहरा अवसर। इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 45 रन। 45, एक अच्छे स्कोर की तरफ बल्लेबाजी करने वाली टीम यहां पे नजर आ रही है। श्री सोमेश्वर सोनगांव अच्छी स्थिति में, क्योंकि एक बहुत ही अच्छा कैमियो खेला था मिलिंद ने। कम गेंदें खेली, मगर 2 चौके, सिर्फ 7 गेंदें खेली और 24 रन अपने टीम के लिए बनाए, जिसमें 3 छक्के और 1 चौका शामिल था। नए गेंदबाज राज नहीं, राज इस तरह से आप इस मैच के ऊपर राज नहीं कर सकते। आपको सटीक लाइन एंड लेन से ही गेंदबाजी करनी होगी। सही लंबाई, सही दिशा। किसी भी बल्लेबाज को अगर रोकना है तो आपके पास ये सबसे बड़ा हथियार है। स्टंप टू स्टंप अटैक रखना होगा। ज्यादा बाहर की तरफ जाने की हालांकि जरूरत नहीं है। जी हाँ, बहुत ही अच्छी गेंद। ये देखिए, इस तरह से होता है
बल्लेबाज चक गए, बैक टू द बॉलर खेला और फॉलो थ्रू में बहुत ही बढ़िया ओहो ये लीजिए और एक बड़ा आया है, छक्का आया है, क्या बात है। अमृत के लिए तालियां बजनी चाहिए, छक्कों की हैट्रिक लगाने में कामयाब हुए हैं अमृत, क्योंकि इसके पहले एक छक्का आया था उनके बल्ले से, उसके बाद जैसे ही खेलने का मौका मिला बैक टू बैक 2 छक्के, अमृत तुल्य बल्लेबाजी अमृत के जरिए से। इस ओवर की 2 गेंदें अभी भी शेष, मगर बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है। एक बल्लेबाज नाहक आउट होने के बाद अमृत ने पूरी तरीके से जिम्मेदारी अपने कंधों पर ओढ़ ली है। जी हां, यहाँ पे फॉलो थ्रू में फील्डिंग करते हुए नाकाम रहे और उसका फायदा मिला बल्लेबाजों को। देखते देखते आसानी के साथ 1 रन यहां पे चुरा लिया है। 59 रन स्कोर कार्ड पर, यानी आज के दिन का सर्वश्रेष्ठ ये स्कोर नजर आता हुआ, हाईएस्ट स्कोर। क्योंकि इस पहले मैच में हमने देखा था कि 36 चाहिए थे, दूसरे मैच में हमने देखा था 57 चाहिए थे, और यहां पे अब तक ये चौथा ओवर ही जारी है। 59 रन स्कोर कार्ड पर। ये लीजिए, ये कैसा खेला है शॉट, ओहो हो, अनोखा अंदाज, अपना ही अंदाज। फिर से एक बार लॉन्ग ऑन के फील्डर को किया है बिट और गेंद गई है सीधा दर्शक दीर्घा में। 6 ओवर की समाप्ति सर। भी बोल सकते हैं। बल्लेबाजी करने वाली जो टीम है ना, उनकी मैं बताऊंगा। मैंने नोटिस किया है सोमेश्वर सोनगांव यहाँ पे बल्लेबाजी कर रही है, मगर मिलिन आए थे बल्लेबाजी करने के लिए, पहली ही गेंद पर छक्का उनके बल्ले से। अमृत आए बल्लेबाजी करने के लिए, पहली गेंद पर छक्के के बल्ले से भी छक्के से आगाज शुरुआत हुई है। क्या बात है। इस बीच अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं सोहम। लास्ट ओवर में राज ने 22 रन खर्च किए थे, सुजल ने भी 22 रन खर्च किए थे।
65 रन स्कोर कार्ड पर, 65 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इन 6 गेंदों में और कितने रन बनेंगे? रन तो बहुत सारे रन बन चुके हैं, मगर यहाँ पे अब रन आएंगे क्योंकि हवा का साथ बल्लेबाजों के पक्ष में हमें साफ नजर आ रहा है। ओहो, बैकफुट पर तैयार थे। लाजवाब ये पंच, इतना आसान नहीं होता बैकफुट पर खेलना। खड़े खड़े उसे खेल दिया है लॉन्ग ऑन और काउ कॉर्नर के ऊपर से 6। ओहो, अमृत रुकने का नाम नहीं ले रहे हैं। आज अमृत कुछ अलग ही सोच के आए हैं। ताबड़तोड़ बल्लेबाजी, धमाकेदार बल्लेबाजी। अब इन ऐसे बल्लेबाजों का क्या करे, किस तरह की गेंदबाजी करे? गेंदबाजों के ऊपर बहुत प्रेशर होता है। देखिए, पहले मैच में एकदम कमाल की गेंदबाजी हमें देखने को मिली थी। नहीं नहीं नहीं, ये नहीं कर सकते। इतनी शार्प ट्रैकर गेंद परोस के दिया है, उसका फायदा उठाया। डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। वही सही नसीहत और वही नतीजा, 6। धन्यवाद डीजे। बहुत खराब गेंदबाजी हुई है। देखिए, सुधारना होगा, वक्त रहते हुए अपने आप को संभालना होगा। अमृत के बल्ले से ये 5वां छक्का, मात्र 6 गेंदों का सामना किया है। 31 रन बनाकर नॉट आउट खेलते हुए अमृत। जी हाँ, इसमें तेज तर्रार गेंद, मैं इसी की बात कर रहा था। देखिए, फुलर लेन थी, तेज तर्रार गेंद थी और उसी के साथ साथ बल्लेबाज के रडार में थी, मगर फिर भी बल्लेबाज उसे छू नहीं पाए, टच नहीं कर पाए। इसी तरह से आपको बल्लेबाज को खेलने के लिए मजबूर करना होगा। हाफ ट्रैकर या शॉर्ट ऑफ लेन गेंद करके कोई मतलब नहीं है। बल्लेबाज को ड्राइव कराने के लिए मजबूर करना होगा। नहीं नहीं, मगर बल्लेबाज बैकफुट पर बहुत ही जबरदस्त स्ट्रॉन्ग, कमाल की ताकत। ओहो हो, शानदार शॉट। यहाँ पे ताकत देखिए क्या जनरेट की है। फिर से एक बार 6। ये धन्यवाद डीजे। ये 6ठा छक्का अमृत के बल्ले से आया हुआ। अमृत 37 रन बनाकर खेल रहे हैं। अब 13 रन दूर है अपने आधे शतक से। क्या आधा शतक यहां पे मुकम्मल हो सकता है? 2 गेंदें अभी विशेष। फिर से एक बार अमृत बिल्कुल सुनने का नाम नहीं ले रहे हैं, ना ही रुकने का नाम ले रहे हैं। ये 7वां छक्का उड़ाया। हो को 90। ओहो हो, 89 रन स्कोर कार्ड पर। देखिए दोस्तों, मैं आज सुबह से 2-3 मरतबा बताया और आपने सुना भी होगा कि ये खेल बहुत ही अलग है, ये खेल बहुत ही अनोखा है। ना ही ये खेल फुटबॉल का है, ना ही वॉलीबॉल का, ना ही कबड्डी का। इस खेल में हर मोमेंट पर, हर मिनट में क्या होगा, कौन जीतेगा, कोई आता पता नहीं रहता। देखिए, पहले मैच में 36 रन ऐसा लग रहा था कि इस विकेट के ऊपर, मैंने बोला भी था कि इस विकेट के ऊपर गेंदबाजों का बोलबाला है, मगर नहीं। फिर से एक बार इस विकेट ने अपना रंग बदला, रूप बदला और अंतिम गेंद के ऊपर भी आया है चौका। बल्ले से तालियों की गड़गड़ाहट।
तालियों की गूंज यहां तक सुनाई दे रही है। ये सारी तालियां, सारी गूंज दोस्तों, देखते देखते पहले सत्र का खेल यहां से खत्म होता है, मगर रन कितने बने हैं? 93 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 94 रनों की जरूरत। 5 ओवर का मुकाबला और आपको तकरीबन 19 रन के औसत से यहां पर रन बनाने हैं। पहले ओवर से आपको 19 रन बनाने होंगे। हर ओवर में कम से कम 3 बड़े स्ट्रोक लाजिम है, तो ही ये मैच जीता जा सकता है। गेंदबाजों ने काफी निराश किया, मगर बल्लेबाजों ने बहुत ही ज्यादा खुश किया है अपने टीम को और अपने चाहने वालों को। चलिए देखते हैं दूसरे सत्र में क्या होता है। दूसरे सत्र में इस मैच की कहानी आप सुनोगे भाई की जुबानी। धन्यवाद। हॅलो, धन्यवाद सर. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आणि या तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं ना तर चेंडू द्यायचा आहे. अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली. आपण या इनिंग्स मध्ये जर विचार केला तर खऱ्या अर्थानं नक्कीच आपण पाहतोय आक्रमक बॅटिंग अमृत सानप या बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 10 चेंडूचा सामना केलाय आणि 7 षटकार आणि 1 चौकारच्या सहाय्याने तब्बल 47 धावांवरती नाबाद परतला आणि एक आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलंय. प्रतिस्पर्धी संघ आई तपेश्वरी माडाली संघाचे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एकंदरीत पाहिलं तर 30 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 30 चेंडू मध्ये तब्बल 94 धावांची गरज आहे. परंतु या मैदानावरती सर करून दिली होती. या मैदानाचा इतिहास आहे. या मैदानावरती धावा भरपूर बनल्या जातात, कारण आपण हवेचा ओघ पाहिला ना तर पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या संघाला खऱ्या अर्थानं लाभदायक स्थिती या मैदानावरती पाहायला मिळते आहे. आणि या धावा सुद्धा बनल्या जातील का हा प्रश्नचिन्ह आहे, कारण एकंदरीत 30 चेंडू मध्ये 94 जर बनवायचे असतील तर तुम्हाला पहिल्या चेंडू पासून आक्रमक रूप धारण करावं लागेल. आणि ती जबाबदारी सलामीचे महत्वाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुधीर आणि सुजल या 2 मुख्य फलंदाजांवरती अवलंबून असणार आहे. या धावांचा पाठलाग आपण कशा पद्धतीने करतोय. इथून जर तुम्ही पहिल्या 2 पॉवरप्लेच्या षटकामध्ये 40+ धावा धावपालकावरती लागल्या तर कदाचित आपल्याला संधी राहणार आहे की 18 चेंडू मध्ये उर्वरित धावा आपण बनवू शकता. परंतु इथे पहिले 2 पॉवरप्लेचं महत्वाचं षटक आहे आणि ते महत्वाच्या षटकामध्ये इथून धावा आपल्याला बनवाव्या लागतील. स्ट्राईक एंडवरती एक आक्रमक हार्ड हिटर फलंदाज म्हणून या असोसिएशन मध्ये ज्याच्याकडे पाहिलं जातं ते सुधीर भोसले मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडला सुजल, ज्याच्या माध्यमातून आपण चांगल्या फटक्यांची अपेक्षा करू शकतो. गोलंदाजी ट्रॅकवरती सोनगाव बी संघाचा सोनगाव एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलंय तो निखिल मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतो. पहिला गोलंदाज जे महत्वाचं पॉवर प्लेचं षटक आहे
निखिल एक चांगला हुशार गोलंदाज आहे. समोर आपण पाहिलं तर कडवा आव्हान आहे सुधीर भोसले बॅटरचा. पहिल्या चेंडूवरती बिग हिट करायचा होता. टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये. चेंडू बराच काल हवेत आहे. हो इथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, स्वतःला जज करू शकला नाहीये. चेंडू बराच काल हवेत होता. आपण जरी वाटत असले की झेल सोपा होता, परंतु तितकासा सोपा नाहीये. कारण चेंडू बराच काल हवेत राहिला आणि त्याच्या कारण थोडासा आपण पाहिलं तर मिलिंद चेंडूवरती आला होता. चेंडू खाली स्वतःला स्थिर सुद्धा केलं होतं, परंतु शेवटच्या क्षणीला तो चेंडू हातात निसटला गेला. एक महत्वाची संधी होती फलंदाजाला बाद करण्याची, ती कुठेतरी मिस केलेली पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. हा सुटलेला झेल किती त्रासदायक किंबहुना किती नुकसानदायक असेल ते येणारे चेंडू सांगून जातील. हाफ ट्रॅकर होता. लाईन पाहिली तर खराबशी बाहेर, आपण पाहिलं लाईन ऑफ द ऑफसाईड होण्याचा प्रयत्न केला गेला. बराचसा चेंडू बाहेर होता. 85 इशारा अर्थातच स्वर चेंडू आला. अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली जाते. एक धाव धावफलकावरती आणखीन ऍड केली जाईल. 3 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकातील पहिला चेंडू फेक झालाय. 3 धावा धावफलकावरती 94चा पाठलाग करायचा आहे. इथून तुम्हाला हवेची साथ जरूर आहे, परंतु त्या प्रकारचे फटके सुद्धा सजवणं गरजेचं आहे ना. ते सजवले जातील का याच प्रयत्नात? पहिला आपण पाहिलं तर लोअर फुलटाचा चेंडू होता. मिडो आपला क्षेत्ररक्षक आहे. काय अफलातून प्रयत्न राहिलाय. सुरेख आपल्या संघासाठी पूर्णपणे 100% योगदान दिलं. थोडासा संयमी खेळ सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय सुधीरच्या माध्यमातून. झेल आपला पहिल्या चेंडूवरती सुटला आणि त्याचा कुठेतरी फायदा उचलवायचा असेल. कारण आपण पाहिलं तर लेटेस्ट मॅच झाली होती भारत विरुद्ध इंग्लंड, आणि त्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की संजू सॅमसन या खेळाडूचा 15 या धावसंख्येवरती झेल सुटला होता आणि तिथून त्याने 89 धावांची वादले केली साकारली होती. म्हणून तर कदाचित भारतीयला त्या संघामध्ये यश संपादन केलं झालं होतं. आणि तसाच खेळ इथे सुद्धा पाहायला मिळणार का? याच दरम्यान एक वाईट चेंडू 51 धावेने पुन्हा एकदा धावफलकावरती धावसंख्या 1 ने भर पडते. 4 अंकावरती पाहायला मिळेल. पुढचा चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, जिथे खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी 1 धाव सेव्ह केली आहे असं म्हणावं लागेल. 1 धावेच्या मदतीनं धावफलकावरती 5 लागल्यात. चेंडू क्रमांक या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेचा महत्वाचा षटक आहे. बॅटिंग करणाऱ्या आई तपश्चर्या मिळाली या संघाला. इथून तुम्हाला धावगती वाढवावी लागेल, कारण 94चा पाठलाग करायचं म्हटलं की कुठेतरी षटकार चौकारांचा पाऊस पाडावा लागेल. हो यावेळेस मात्र त्याच प्रयत्नात पुढे सरसावून खेळायचा होता. गुडलॅन्ड स्पॉटवरती चेंडूने उचली घेतली आहे. एस्टेनच्या पाठीमागे भूषणने ते चेंडूला कलेक्ट केलं. कुठल्याही प्रकारची धाव घेण्याची संभावना मैदानाच्या आतमध्ये केली गेली नाहीये. निर्धाव चेंडूची संख्या या प्रकारचे जर आपण निर्धाव चेंडू खेळत असाल तर कुठे ना कुठे या सामन्यामध्ये आपण पूर्णपणे बॅकफुटवर जात आहे. कारण इथून तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती कदाचित किंबहुना 1 ते 2 धावा तरी बनवाव्या लागतील. धावगती ही चालू ठेवावी लागेल. फुल टॉस होता यावेळेस मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर रिसर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, कारण पॉवर प्लेचं षटक. चेंडू जातोय डीप बॅकअप वाईज सीमा रेषेच्या बाहेर आलाय. चौकार. अजून एक चेंडू येणं बाकी आहे. म्हणजे ह्या चेंडूवरती तुम्हाला मोठ्या फटका शोधावा लागेल. कदाचित आपण पाहिलं तर या षटकार आला तर कदाचित आपण एक पाठलाग करताय तो कुठेतरी चांगल्या धावगतीने चांगल्या रनरेटने आपण करताय, परंतु या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आणि तो प्रयत्न राहिलाय. त्याच दिशेमध्ये आपण पाहिलं तर मिड ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिसर मध्ये चेंडू निघून चाललाय. चा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 13 धावा धावफलकावरती लागल्यात. इथून अजून आपण पाहिलं तर इथून चांगल्या प्रकारचे फटके आपल्याला सजवावे लागतील, कारण समोरच्या संघामध्ये पाहिल्यानंतर जबरदस्त षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. त्याच्यामध्ये अमृत साणप तशाच प्रकारची बॅटिंग इथून सुद्धा दुसऱ्या इनिंग्स मध्ये आपल्याला करावी लागेल.
षटक संपलंय. 13 धावा धावफलकावरती. न्यू गोलंदाज अर्थातच संघाकडून दुसऱ्या वैयक्तिक पहिल्या षटकासाठी एक युवा गोलंदाज करणच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. कर्णधारानं गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. करण याला आपल्या षटकातील पहिला चेंडू लॉंग रन घेऊन समोर आपण पाहिलं तर सुधीर भोसले एक हार्ड हिटर बॅटर आहे. कशा प्रकारे गोलंदाजी होईल. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर्स होता. शॉर्ट ऑफ बॉल करायचा प्रयत्न होता. बॉल बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. कदाचित मी म्हणेन की गती परिवर्तन या चेंडूवरती पाहायला मिळालं. थोडासा गती या चेंडूची काढून घेण्यात आली होती. बॅटर्सला अपेक्षाप्रमाणे गती चेंडूवरती प्राप्त झालेली नाहीये आणि त्याच्याच कारणाने आपण पाहतो हा निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव आलाय करणच्या माध्यमातून. धाव संख्या स्थिर 13 अंकावरती. 94चा पाठलाग करत असताना दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. येणारे आपण पाहिलं तर या षटकामध्ये अजूनही 5 चेंडू आहेत. पाव प्लेच हे दुसरं षटक. घुटनाट एक तमाशात फटका तर खेळायचा प्रयत्न केला होता. चेंडू फिरला. अर्थातच यष्टीरक्षक जोपर्यंत चेंडूला थांबवेल तोपर्यंत फक्त एक सिंगल घेतली गेली आहे. सिंगलच्या मदतीनं संघाची धाव संख्या पोहोचते 14 अंकावरती. अजूनही 80 धावांची गरज आहे. 22 चेंडू या इनिंग्स मध्ये अजून येणं बाकी आहेत. 22 चेंडू मध्ये 80 धावा म्हणजे प्रति चेंडूचा विचार केला तर कमीत कमी चौकार प्रति चेंडूवरती आपल्याला खेळावा लागेल. अशा प्रकारची आक्रमकता आपल्याला दर्शवावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती कौतुक करावं लागेल करण या गोलंदाजचं. पुढचा चेंडू खोला टाकण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा. लाईन ऑफ स्टंप ठेवला गेलाय. वाईटचा इशाराला एक अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाते 15 अंकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवरती करणची चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. कुठलाही मोठा फटका अद्यापपर्यंत त्याने खेळून दिला नाहीये. 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 धावा त्याने खर्च केल्या. स्ट्राईक एंड वरती सुजल आहे. पुढचा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट ना. जोरदार प्रहार करायचा होता. इथे पुन्हा एकदा लाईन थोडीशी खराब राहिली आहे. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. इट्स अ वाईट बॉल. एक अव्वंतर धाव आणखीन एकदा धाव फलकावरती ऍड केली जाईल. इथून या प्रकारचे चेंडू आपल्याला कमी फेकावा लागतील. इथून जो खऱ्या अर्थानं समोरच्या संघावरती दबाव पहिल्या षटकामध्ये बनवलाय किंबहुना पहिल्या 2 चेंडूवरती सुद्धा चांगली गोलंदाजी करणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु इथे अतिरिक्त धावा आपण खर्च करू शकत नाहीयेत. जरूर आपल्याकडे भरपूर धावा आहेत परंतु या अशा प्रकारची गोलंदाजी आपण करत असाल तर कुठेतरी आतला थोडासा आपला आत्मविश्वास आपण कमी करताय. गोलंदाजी मार्कवरती करण पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल. सुजल आहे स्ट्राईक एंड वरती. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच दिशेला आपण जर पाहिलं तर थोडस मिडल स्टंप आणि ऑफ स्टंपच्या साईडला जे गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. इथे मात्र काहीसा वेगळा विचार गोलंदाजाच्या मनामध्ये आहे. लाईन ऑफ द स्टंपचा हा तिसरा चेंडू लगातारचा तिसरा वाईट चेंडू फेक केला गेलाय. एक धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 17 या अंकावरती पाहायला मिळते. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये 17 अशुभ अंक मानला जातो परंतु हा अशुभ अंक कोणत्या संघासाठी असणार आहे. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे जिथे 94चा पाठलाग करायचा आहे. अजून या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी. पुढचा चेंडू आता मात्र थोडस अँगल चेंज केलंय आणि आतमध्ये येणार हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आले होते परंतु थोडंसं फ्लंबल पाहायला मिळाला. खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. याच दरम्यान 2 धावा तर कंप्लीट केल्या. तिहेरीचा प्रयत्न होतोय दोन्ही बॅटर्स कडून. 3 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. 3 धावेच्या सहाय्याने संघाची धाव संख्या पोहोचते 20 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. अजूनही 3 चेंडूंचा या षटकामध्ये खेळ येणं बाकी आहे. म्हणजे 9 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 चेंडूमध्ये 20 धावा धावफलकावरती. ज्याच्यामध्ये पाहिलं तर या इनिंग्स मध्ये 2 चौकार जरूर आले आहेत परंतु षटकार अद्याप आलेला नाहीये. सुधीर भोसले या फलंदाजा आपण विचार केला तर 5 चेंडूंचा सामना केलाय. 5 चेंडूमध्ये 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. ज्या खेळीसाठी तो ओळखला जातो तसा खेळ अद्यापपर्यंत पाहायला मिळाला नाहीये. याच वेळेला मात्र अपील केली जाते. कॉट बिहाइंड विकेटची पंच मात्र तटस्थ पाहायला मिळत आहेत. पंचाकडून कुठल्याही प्रकारचा इशारा आलेला नाहीये. याचाच अर्थ हा चेंडू डॉट स्वरूपाचा राहिलाय. निर्धाव स्वरूपाचा राहिलाय. धाव संख्या स्थिर 20 या अंकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या अद्याप या षटकामध्ये येणं बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या. या 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या. त्याच्यामध्ये 3 अतिरिक्त चेंडू फेक केलेत गोलंदाज करणं. पण या चेंडूवरती आपण पाहिलं तर कमबॅक चांगल्या प्रकारचा राहिलाय. पुढचा चेंडू खोला टाकण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आले. प्लंबल झाले. चेंडू जातोय 1 बाउंस सीमा पार आला.
जोरदार प्रहार करायचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. पुन्हा एकदा फ्लंबल झालेला पाहायला मिळाला. त्याच दरम्यान फक्त आणि फक्त एकच सिंगल कंप्लीट करण्याचा दोन्ही बॅटर्सने निर्धार केलाय. कदाचित जास्तीत जास्त स्ट्राईक ही सुधीर भोसलेकडे ठेवणं गरजेचं आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला सुद्धा मिळालं. एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते 21 अंकावरती, सॉरी 25 अंकावरती. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कदाचित सुधीर भोसले त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आणि तेच रणनीती मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. परंतु सुधीर भोसलेच्या बॅटला सुद्धा आज ज्या प्रकारचे चेंडू नेहमीप्रमाणे आदलत नाहीयेत आणि यावेळेला सुद्धा पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेत. कॉटन बॉलची संधी आणि इथे मात्र टिपला असेल पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज राज आलाय. परंतु खऱ्या अर्थानं सुधीर भोसले यांनी निराशकडे आपल्या संघाच्या सर्व समर्थकांना, कारण ज्या प्रकारचा खेळ त्याचा आतापर्यंत पाहायला मिळाला. 7 चेंडूचा सामना केला. 7 चेंडूत एक चौकार आला होता. 8 धावांवरती बाद होऊन मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळाला. त्याच्यानंतर आलेला आपण पाहतोय निखिलचं मात्र कौतुक करावं लागेल. तिसरा चेंडू बॅटची काढा घेतली होती. आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मेडला क्षेत्ररक्षक अमृत आहे तिथे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत दोन्ही बॅटर्सने एक धाव कंप्लीट केली. एक धावेच्या सह्याने धाव संख्या पोहोचती आहे 26 आकड्यावरती. इथून हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला नक्कीच षटकार चौकाराशिवाय पर्याय नाहीये, कारण खूप साऱ्या असा धावा आपण पाहतोय. धावांचा डोंगर ठेवलंय. संघाची धावसंख्या पोहोचते अर्थातच 26 अंकावरती. पुढचा चेंडू आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्लंबल झाला तोपर्यंत आपण पाहिलं तर इथे आहे 2 धावा दोन्ही बॅटर्सने कंप्लीट केल्या. 2 धावेच्या सह्याने संघाची धावसंख्या पोहोचते 28 अंकावरती. षटक क्रमांक 30 मार्गस्थ आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचे 2 चेंडू अद्याप येणं बाकी आहेत. 28 धावा धावफलकावरती आहेत. निखिलचा मात्र कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीची गोलंदाजी या तिसऱ्या षटकामध्ये केली आहे. इथे मात्र बॅटला होई स्पर्श गोलंदाजी करणाऱ्या सोनगाव बी संघामध्ये हर्ष फलंदाज बाद. मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. त्याच दरम्यान दुहेरी धाव कंप्लीट केली दोन्ही बॅटर्सने. 2 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचते 30 अंकावरती. पहिल्या 18 चेंडूचा खेळ संपलाय. 10च्या सरासरीनं 2 गडी बाद 30 धावा धावफलकावरती, म्हणजे 12 चेंडू आणि 64 धावा बनवायचे आहेत. म्हणजे आपण पाहिलं तर हे अशक्य असं आव्हान आहे. अर्थातच मढाली संघाला 12 चेंडू 64 धावा खूप साऱ्या कठीण असणार आहेत. 32ची सरासरी प्रति षटकामध्ये राखणं म्हणजे तुम्हाला 10 चेंडू मध्ये आपण कमीत कमी 10 षटकार या 12 चेंडू मध्ये आपल्याला मारावं लागतील. जे आपण पाहिलं तर सलामीला आलेल्या बॅटर्स कडून ती अपेक्षा सातत्याने केली जाते, परंतु इथे 2 महत्वाचे
सलामीवीर बाद झाल्याच्या नंतर राज आणि सिद्धू मैदानाच्या आतमध्ये आहेत. येणारे 12 चेंडू आणि 64 धावींची गरज. पूर्णपणे सामना झुकतोय तो सोनगाव बी संघाच्या बाजूनं. गोलंदाजी ट्रॅक वरती चैतन्य नवीन गोलंदाज संघाकडून चौथं वैयक्तिक पहिलं षटक असणार आहे. घ्या थोडं स्पीडअप घ्या. मी सोनगाव बी संघासाठी विनंती करतोय. जास्तीचा वेळ आपण खर्च करायचा नाहीये. 12 चेंडू आणि 64 धावांची गरज. चैतन्य गोलंदाजी मार्कवरती. या षटकातील पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेटनं खराब चेंडू मानावा लागेल. पंचांचा इशारा इट्स वाईट बॉल. एक वंतर धाव आणि वन बाउंसचा सुद्धा इशारा या पहिल्या चेंडूवरती दिलाय गोलंदाजाला. अर्थातच आपण एका षटकामध्ये एकच पाऊस चेंडू हातलू शकतो आणि तो चेंडू आपल्या माध्यमातून इथे फेक गेलाय. एक अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 1 अंकावरती. षटकातील पहिला चेंडू यावेळेस मात्र खोला टाकण्याचा प्रयत्न. परफेक्ट लाईन लेन पाहायला मिळालेला आहे चेंडूवरती. फटका खेळायचा होता आडव्या बॅटने. बॉल बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पूर्णपणे या मॅच मध्ये वर्चस्व गाजवत असताना पाहायला मिळालाय सोनगाव बी संघ. पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू खराब लाईन लेन वरती हातलाय. पंचांचा इशारा वाईट चेंडू. एक अव्वंतर धाव पुन्हा एकदा धावपालकावरती ऍड केली जाईल. 32 धावा धावपालकावरती आहेत. जोरदार प्रहार करायचा होता. इथे सुद्धा फक्त हवेशी बॅट बोलतीये. कुठल्याही प्रकारचा बॉलशी संपर्क होत नाहीये. कौतुक करावं लागेल गोलंदाज चैतन्य याचं. 2 अतिरिक्त चेंडू जरूर आणले गेले फेक केले परंतु चांगली लाईन लेन सुद्धा पाहायला मिळाली. 2 चेंडू डॉट त्याने या षटकामध्ये फेक केलेत. 4 चेंडूचा केल्यानं बाकी या षटकामध्ये राज ऑन द स्ट्राईक. यावेळेस मात्र आपण पाहतोय समोरच्या दिशेने फटका खेळला. अलॉंग द कार्पेट चेंडू लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचतोय. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल घेण्याची संधी. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचते 33 ऑन द बोर्ड. 33 धावा धावपालकावरती आहेत. 94चा पाठलाग करायचा होता आणि पाठलाग करत असताना सुरुवातीपासून फटक्याची अपेक्षा होती परंतु त्या अपेक्षा पूर्ण करता आलेली नाहीये आणि याच्याच कारणानं आपण पाहतोय खूप सारा धावसंख्या कमी आहेत सध्याच्या घडीला. पुढचा चेंडू हा सुद्धा चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या प्रकारचं कमबॅक चैतन्याचं राहिलं. पहिले 2 चेंडू खराब टाकत होते परंतु त्याच्यानंतर चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहेत. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 33 अंकावरती पाहायला मिळते. पुढचा चेंडू असणार आहे. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. वर पिच चेंडू होता. चेंडूला उचललंय काऊ कोणाच्या डोक्यावरून. चांगला फटका. चेंडू सीमा पार. के 94 धावा धावपालकावरती आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या सोनगाव बी संघाच्या नावावरती राहिली आहे. परंतु येणाऱ्या काही मॅच मध्ये सुद्धा ही धावसंख्या मोडीत काढण्याचं सामर्थ्य येणाऱ्या टीम मध्ये असणार आहे. कारण आपण पाहिलं तर या मैदानावरती खूप साऱ्या धावा बनल्या जातात. वाईट प्लस 1 धाव बाईकच्या स्वरूपात ही धाव प्राप्त होते. अर्थात 2 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचते 41 आकड्यावरती. शेवटचा 1 चेंडू बाकी 41 धावा धावपालकावरती लागल्या. 14 षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडू मध्ये 11 धावा खर्च करते. त्याच्यामध्ये 3 वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. उलटा चेंडू होता लेग साईडला भिरकावण्याचा होता. इथे सुद्धा बॉल बॅटचा संपर्क राहिलेला नाहीये. ऑफिशियल पंचांचा इशारा. षटक क्रमांक 14 संपलाय. म्हणजे पहिल्या 24 चेंडूंचा खेळ संपलाय. 24 चेंडू मध्ये म्हणजे 6 चेंडू मध्ये 53 धावांची अजून गरज आहे.
आणि या मॅच मध्ये या सामन्यामध्ये पूर्णपणे औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. 6 चेंडू 53 धावा. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय भूषण असणार आहे. 6 चेंडू येणं बाकी आहेत. सिद्धू स्ट्राईक एंड वरती ज्याच्या बॅट मधून आपण एक या इनिंग्स मधला षटकार पाहिलाय. भूषण गोलंदाजी मार्क वरती आपल्या षटकातील पहिला चेंडू. 6 चेंडू 53 धावा. हे समीकरण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू असणार आहे लाईट रन राऊंड विकेट ना. यॉर्कर लेनचा चेंडू, पंचांचा इशारा, इट्स व्हाईट बॉल. हा सुद्धा चेंडू थोडासा खराब राहिला कारण आणि त्याच्या कारणानं आपण पाहिलं तरी ते एक अतिरिक्त धाव फलकावरती ऍड केली जाईल. एक धावेच्या सय्यड धाव फलक पुढे सरसवलं जाईल 42 अंकावरती. चांगल्या प्रकारचं कमबॅक भूषणचं सुद्धा राहिलंय. 5 चेंडू येणं बाकी आहेत. पूर्णपणे मॅच मध्ये आपलं वर्चस्व सोनगाव बी संघाने प्रस्थापित केलंय. ज्या प्रकारची आक्रमक बॅटिंग अमृत सानपच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 10 चेंडूमध्ये 47 धावा त्याच्या नावावरती राहिल्या. त्याच्यामध्ये 7 उत्तुंग षटकार आणि एक चौकाराचा समावेश पाहायला मिळाला. डॉट चेंडू हा सुद्धा डॉट राहिलाय. 4 चेंडू येणं बाकी आहेत. विजयापासून दूर सोनगाव बी संघ 4 चेंडू असणार आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा राहिलाय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. पहिला चेंडू खराब राहिला होता परंतु त्याच्यानंतर चांगल्या प्रकारचं लाईन लेंथ वरती गोलंदाजी केली आहे. लगातारचा हा तिसरा निर्धार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचे 3 चेंडू येणं बाकी आहेत या मॅच मध्ये. षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट्सना. हाफ ट्रॅकर्स इथे फटका चांगला आहे. गाव कॉर्नर रिझर्व मध्ये शतरक्षक चेंडू वरती आलाय. पकडलाय अप्रतिम झेल. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. खोलात टाकण्याचा प्रयत्न. मिड विकेटला शतरक्षक चांगलं शतरक्षण झालंय. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट होईल. एक धावेच्या सहाय्याने धाव पुढे सरसवलं जाईल. अर्थातच 43 अंकावरती पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू या इनिंगचा या मॅचचा. हा सुद्धा डॉट राहिलाय आणि षटक संपलंय. सामना संपलाय. या मॅच मध्ये सोनगाव बी संघ विजय होतोय. विजय संघाचं अभिनंदन. पराजित संघाचं सुद्धा तितकंच कौतुक. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 10 चेंडू मध्ये 47 धावांची वादळी खेळी साकारली होती. 7 उत्तुंग षटकार आणि एक चौकाराचा समावेश सुद्धा आहे. नो डाऊट सोनगाव बी संघाचा अमृत सानप ठरतोय मॅन ऑफ द मॅच. मी आदरणीय गणेशजी भावकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हातानं त्यांना सन्मानित करायचं आहे. यानंतर अर्ध्या तासाचा लंच ब्रेक होईल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जो आपण पाहू धामणसई ए विरुद्ध सोमेश्वर सोनगाव ए संघ. दोन्ही आपण सज्ज राहायचं आहे. या ठिकाणी आपण एक लंच ब्रेक घेतोय. पुन्हा एकदा आपण भेटू. त्यापर्यंत धन्यवाद. थँक्यू. हॅलो हॅलो कॅमेरामॅन चला आपण सुद्धा भोजनाकडे चला. व्यासपीठावरती या दोन्ही कॅमेरामॅन.